एकनाथ शिंदे नाराज, मुख्यमंत्रीपद जवळपास भाजपला निश्चित, सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदे काही मोठा निर्णय घेणार की महायुतीसोबतच राहणार याकडे लक्ष। शिवसेना कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थान किंवा इतर कुठेही एकत्र जमू नये, एकनाथ शिंदेंचं शिवसैनिकांना आवाहन। समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुती भक्कम होती आणि यापुढेही राहील, शिंदेंची एक्सपोज। विधिमंडळाचा कालावधी आज संपणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज राजीनामा देणार। नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीपर्यंत शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहणार। नव्या सरकारचा शपथविधी 2 डिसेंबरला होण्याची शक्यता। दिल्लीमध्ये बैठक झाल्यानंतर अंतिम निर्णय होऊन त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत येण्याची शक्यता। महायुतीचा मुख्यमंत्री कोण याची घोषणा अपेक्षित। नव्या सरकारच्या स्थापनेसाठी विशेष अधिवेशन येत्या 2 दिवसात होण्याची शक्यता। नवनिर्वाचित विधानसभा सदस्यांचा शपथविधीही 2 दिवसात होण्याची शक्यता। विधान भवनात तयारी सुरू। ओम बिर्ला यांच्या घरगुती कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस दिल्लीत। राज्याच्या राजकारणाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, फडणवीसांची माहिती। विधानसभा निवडणुकीत 135 मतदारसंघात महायुतीला 50% अधिक मतदान, तर एकट्या भाजपला 85 मतदारसंघात 50% अधिक मतदान। काल विजयी उमेदवारांशी संवाद साधल्यानंतर आज उद्धव ठाकरे आपल्या पक्षातल्या पराभूत उमेदवारांची भेट घेणार। मातोश्रीवर होणाऱ्या बैठकीत ठाकरे मार्गदर्शन करणार। शरदचंद्र पवार पक्षातील पराभूत उमेदवारांची आज बैठक। शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीत होणाऱ्या पराभवाच्या कारणांबाबत चर्चा केली जाणार। काँग्रेसच्या विजयी आमदारांची उद्या आणि परवा बैठक। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मार्गदर्शन करणार। गटनेता निवड प्रक्रियेसाठी बैठकीचं आयोजन। यंदा कॅबिनेटमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता। 3 वेळा आमदार राहिलेल्या तमिळसेल्वन यांना मंत्री करून मंत्रिमंडळात समाविष्ट केलं जाण्याची शक्यता। मंगळवेढ्याचे आमदार समाधान औताडे यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार का याकडे लक्ष। मंत्रिपदासाठी शिवसेना नेत्यांकडून लॉबिंग सुरू। शिवसेना नेते उदय सामंत, दादा भुसे, नीलम गोऱ्हे यांनी फडणवीसांची सागर बंगल्यावरती जात भेट घेतली। जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात राज्यात महापालिका निवडणुका। शिवसेना आमदार संजय शिरसाट यांची माहिती। आमची यंत्रणा सज्ज, केवळ घोषणेची वाट पाहतोय, शिरसाट यांचं वक्तव्य। भाजप प्रदेश कार्यालयामध्ये बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली जिल्हाध्यक्षांची बैठक। विधानसभा संपली, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सज्ज व्हा, बावनकुळेंचे जिल्हाध्यक्षांना आदेश। राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा सुनावणी होत असल्यानं काय निर्णय होणार याकडे लक्ष। रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती, आज पदभार स्वीकारणार। विरोधी पक्षनेतेपद मिळण्याचं चिन्ह नसतानाही महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षनेतेपद मिळावं यासाठी हालचाली सुरू। महाविकास आघाडीचे 3ही पक्ष मिळून विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा करण्याची शक्यता। विरोधी पक्षनेतेपदासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार, त्यासाठीची प्रक्रियाही सुरू केली आहे, भास्कर जाधवांची माहिती। सक्षम सरकार चालवण्यासाठी विरोधी पक्ष असावा आणि त्यासाठी विरोधी पक्षनेतेपदही असावं, जाधवांचं वक्तव्य। शिवसेना ठाकरे गटाचं विधिमंडळ सचिवालयाला पत्र। विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी काय नियम आणि कायदे आहेत हे विधिमंडळ सचिवालयानं सांगावं, ठाकरे गटाची पत्राद्वारे मागणी। निवडणुकीपूर्वी आघाडी असेल तरीही महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपदावर दावा करता येत नाही, माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांची माहिती। भास्कर जाधव यांची ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी नियुक्ती, तर सुनील प्रभूंची पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या प्रतोदपदी नियुक्ती। ठाकरे गटाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी दोन्ही सभागृहांसाठी आदित्य ठाकरे यांची निवड। शिवसेना आमदारांच्या मातोश्रीवर झालेल्या बैठकीत निर्णय। उद्धव ठाकरेंचे अनेक आमदार आमच्या संपर्कात, सत्ता स्थापनेनंतर विरोधक उरणार नाहीत, उदय सामंत यांचा गौप्यस्फोट। प्रत्येक पक्षाच्या आमदारांना वाटतं आपला मुख्यमंत्री व्हावा, शिवसेनेच्या संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। जास्त जागा असल्यानं भाजपकडे जास्त मंत्रिपदं जातील असंही वक्तव्य। मराठा आरक्षणाचा प्रश्न फक्त एकनाथ शिंदेच सोडवू शकतात, तेव्हा एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावं ही मराठा समाजाची मागणी, शीतल म्हात्रेंची प्रतिक्रिया।
महायुतीच्या यशाचे शिल्पकार एकनाथ शिंदेच आहेत, त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करावं, अन्यथा मराठा समाज महायुतीपासून दूर जाईल, शिवसेनेचे प्रवक्ते संजय भोर यांची मागणी। एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी सकल पुरोहित वर्गाकडून होम हवन, शिवसेना आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय भोसले यांच्याकडून राज्यभरात पूजा। एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून अहिल्यानगरमधील विशाल गणपती मंदिरात आरती, शिंदेंनाच पुन्हा मुख्यमंत्री पद मिळावं अशी बाप्पाकडे प्रार्थना। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी अकोल्यातील शिवसैनिकांची शेगावपर्यंत पायी वारी, राजराजेश्वर मंदिरामध्ये जलाभिषेक करत वारीला सुरुवात, आज गजानन महाराजांचं दर्शन घेणार। शिंदेंचे कार्यकर्ते आणि मुख्यमंत्री सहायता निधीतून उपचार मिळालेले रुग्ण सिद्धिविनायका चरणी लीन, एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी शिवसैनिकांचं सिद्धिविनायकाकडे साकडं। एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे यासाठी ठाण्यातील कोपरीमध्ये महाआरती, गणपती मंदिरात महिलांकडून सामूहिक आरती। जळगावमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे यासाठी हिंदू मुस्लिम महिला एकत्र, हिंदू भगिनींचं महादेवाला साकडं तर मुस्लिम भगिनींची दुवा। अकोल्यामध्ये एकनाथ शिंदेंचे बॅनर, मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंना संधी मिळावी या आशयाचे बॅनर्स। फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री व्हावे यासाठी रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा विठुरायाला दुग्धाभिषेक, पेढे वाटत फडणवीस मुख्यमंत्री व्हावे यासाठी विठुरायाला साकडं। अजित पवारांना मुख्यमंत्री करा, पिंपरी चिंचवडमधल्या बैठकीत राष्ट्रवादीचा ठराव, बैठकीला नवनिर्वाचित आमदार अण्णा बनसोडेंची उपस्थिती। सरकारमध्ये आरपीआयला एक मंत्रीपद आणि एमएलसी हवी, रामदास आठवलेंची मागणी। मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवताना त्या नावांवर खल का, मुनगंटीवार, बावनकुळे, पंकजा मुंडे यांचा भाजप विचार करणार की भाजपमधील ओबीसी नेत्यांची कायम उपेक्षा होणार, एक्स पोस्टद्वारे सुषमा अंधारेंचा सवाल। अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवाळ मंत्रिपदासाठी इच्छुक, आता रस्त्याच्या अलीकडून पलीकडे गेलं पाहिजे, झिरवाळांचं वक्तव्य। आपल्याला महसूल मंत्री किंवा शिक्षण मंत्री करा, अर्ध्या समाजाचं आपण प्रतिनिधित्व करत असल्यानं आपल्याला मंत्रिपद द्यावं, महायुतीकडे लक्ष्मण हाकेंची मंत्रिपदाची मागणी। मनोज जरांगेंनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाची आक्रमक भूमिका, नव्या सरकारनं ओबीसी आरक्षणाचं संरक्षण केलं नाही तर रस्त्यावर उतरणार, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंची भूमिका। आमदार सत्यजित तांबेंनी अजित पवारांची सदिच्छा भेट घेतली, लोकसभेत यश मिळालं तेव्हा ईव्हीएमला दोष दिला नाही, आता दोष देणं चुकीचं, संगमनेरच्या पराभवाचं आत्मपरीक्षण करू, सत्यजित तांबे यांचं वक्तव्य। विधानसभेला रणजित मोहितेंनी विरोधात काम केलं, त्यांची भाजपमधून हकालपट्टी करा, राम सातपुतेंनी फडणवीस आणि अजित पवार, शिंदेंची भेट घेऊन ही मागणी केली। अजित पवारांनी सभा घेतली नाही हे राम शिंदेंचं वक्तव्य, पराभवाच्या नैराश्यातून रोहित पवारांची टीका, त्यांनी फडणवीसांकडे तक्रार करावी, रोहित पवारांची खोचक टीका। राम शिंदेंनी अजित पवारांवर केलेले आरोप बिनबुडाचे, आमदार अमोल मिटकरींचं वक्तव्य, तर रोहित पवारांचा विजय हा बारामती अॅग्रोच्या गुंडांच्या बळावर झाला, मिटकरींचा घणाघात। प्रत्येक उमेदवारासाठी राष्ट्रवादीनं प्रामाणिकपणे काम केलं, राम शिंदेंच्या आरोपांवर सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण। जर आमदारांना संपर्क करायचा असाल तर ते अजित पवारांना करतील, अनिल पाटील यांना का करतील, रोहित पवारांचा आमदार संपर्कात आहेत या अनिल पाटलांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर। आपल्या पक्षात येण्यासाठी अजित पवार सर्वांना फोन करतात, मात्र शरदचंद्र पवार पक्षातलं कुणी कुठेही जाणार नाही, जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य। वसई विरारच्या विकासासाठी जनतेनं आम्हाला कौल दिला, 35 वर्ष एक हाती सत्ता असलेल्या हितेंद्र ठाकूर यांचा पराभव करणाऱ्या स्नेहा दुबे आणि आमदार राजन नाईक यांची प्रतिक्रिया। पोर्शेकार प्रकरणावरून आपली सातत्यानं बदनामी करण्यात आली, आपण नोटीस पाठवलेली नसतानाही पवारांनी आपल्यावर आरोप केले आणि त्यातूनच आपला पराभव झाला, सुनील टिंगरेंची भावनिक प्रतिक्रिया। समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते ठाण्यातील आमने हा शेवटचा टप्पा महिन्याभरात वाहतुकीसाठी खुला केला जाईल, अंतिम टप्प्यातील काम सुरू, समृद्धी महामार्गावरून आता मुंबई ते नागपूर असा सलग प्रवास करणं शक्य होणार। डोंबिवली पूर्व आणि पश्चिम भागाचा पाणी पुरवठा आज बंद राहणार, तर दुसऱ्या दिवशी कमी दाबानं पाणी येण्याची शक्यता, पाणी पुरवठा करणाऱ्या वितरण वाहिन्यांच्या दुरुस्तीचं काम केलं जाणार। प्रदूषण मुक्तीसाठी मुंबईमध्ये सगळ्या वॉर्डात रस्ते धुलाई, येत्या 1 डिसेंबरपासून सगळ्या वॉर्ड्समध्ये ही कार्यवाही वेगानं सुरू केली जाणार।
राज्यातल्या तापमानामध्ये चढउतार गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये तापमान 12 वरून 10 अंशांवर तर परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये 9.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। राज्यामध्ये थंडीची चाहूल, नाशिकमध्ये पारा घसरला। यंदाच्या हंगामातील सर्वात कमी म्हणजे 12 अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद। नाशिकच्या ग्रामीण भागात थंडीचा कडाका वाढला। थंडीपासून बचावासाठी शेकोटीचा आधार, शेती पिकांना पोषक वातावरण निर्माण झाल्यानं शेतकरी आनंदित। नंदुरबार जिल्ह्यात 1.5 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कापसाची लागवड, योग्य दर मिळत नसल्यानं कापूस विक्रीसाठी आला नव्हता। मात्र सीसीआय केंद्र सुरू नसल्यानं कमी दरात खासगी व्यापाऱ्यांना कापसाची विक्री। मक्याचे भाव प्रति क्विंटल 2,500 आवक कमी झाल्यानं भाववाढ झाल्याची चर्चा। परतीच्या पावसानं झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांना मदत होणार। कल्याणमध्ये दागिन्यांवर हॉलमार्कचा स्टॅम्प नसल्यानं परेश ज्वेलर्सवर BISची कारवाई। 1,610 ग्रॅम वजनाचे दागिने जप्त केले। मुंबईच्या विलेपार्ले परिसरात कारचा मोठा अपघात, 2 अल्पवयीन मुलांचा मृत्यू, 2 जण किरकोळ जखमी। आरोपी कार चालक मद्यपान करून गाडी चालवत असल्याची माहिती। आरोपी साहिल मेहताला अटक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।